सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगलं काम कराल आणि मन मिसळून राहण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आज चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आज आनंदाचे क्षण व्यतीत कराल. रक्ताच्या नात्यातील कडवटपणा तुम्ही आज संपवाल. आज तुमचं नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकतात. दानधर्मातही तुमची आज आवड वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल. तुम्ही बंधुभाव वाढवाल. जर तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये चिंतेत असाल तर आज ती चिंता काहीशी मिटेल. तुम्ही तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार कराल आणि त्यांना परंपरा शिकवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज सावध राहावं लागणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून नाव कमावण्याची आज संधी मिळेल आणि तुमच्या काही आर्थिक बाबींशी निगडीत कामांना देखील गती मिळेल. घरामध्ये पाहुणे आल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही काही मित्रांना भेटून आपल्या मनातील काही गोष्टी त्यांना सांगाल. आज तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि तुमच्या शब्दामध्ये मोठ्यांचा आदर करावा लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांनी आज कोणतंही काम करताना फार विचार करावा. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून काही चांगली बातमी मिळेल. कामाच्या शोधात अनेक उंबरठे झिजवणाऱ्या लोकांना चांगलं काम मिळेल. सहकाऱ्यांसोबत जवळून काम केल्यानं तुम्हाला चांगले फायदे मिळतील. कोणत्याही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे नियम तुम्ही काळजीपूर्वक वाचा, नाहीतर एखाद्या चुकीच्या कामाला तुम्ही होकार देऊन बसाल. आज तुमचे अडकलेले पैसे मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या लोकांनी जास्त उत्साही होणं टाळावं लागेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम आज तुम्हाला घ्यावे लागतील, तरच तुम्ही तुमचं ध्येय गाठवू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज बढती मिळू शकते आणि त्यांच्या कामातही वाढ होईल. काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक त्यांच्या कामासाठी ओळखले जातील, ज्यामुळे त्यांना भरघोस पाठिंबा मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही भागीदारीमध्ये कोणतंही काम सुरू केलं तर तुमच्या पार्टनरशी सल्लामसलत करूनच कोणताही निर्णय घेणं आज चांगले ठरेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगलं काम मिळेल. आज तुम्हाला कायदेशीर प्रकरणामध्ये जर तुमचं काही प्रकरण अडकलं असेल तर त्यापासून तुम्हाला आज दिलासा मिळेल. देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबाबत चिंतेत असाल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक बाबींमध्येही पूर्ण रस घ्याल आणि तुम्हाला काही नवीन करारांचा देखील लाभ मिळू शकेल. आज लॉटरी किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना जास्त पैसे गुंतवणं टाळावं लागेल, नाहीतर त्यांना अडचणींना सामोरं जावं लागेल.
तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा लहानसा व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या पालकांच्या आशीर्वादानं तुमचे काही महत्त्वाचं काम होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण असणार आहे. व्यवसाय फार मंद गतीने चालल्यानं तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल. तुम्ही काही लोककल्याणकारी कामामध्ये सहभागी व्हाल आणि नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सल्ल्याचं पालन करा. तुमची अध्यात्मातली रुची आज वाढू शकते. कोणतंही काम करताना तुम्ही नियम आणि अटींकडे पूर्णपणे लक्ष द्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीचं दर्शन घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचं प्रेम आणि स्नेह आज वृद्धिंगत होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चांगल्या विचारांचा फायदा होईल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या नेतृत्व क्षमतेमध्ये देखील वाढ होईल. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला भेटण्याची देखील शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व मिळेल. तुम्हाला मालमत्तेसंबंधी एखादा व्यवहार पूर्ण आज करावा लागू शकतो, नाहीतर पुढे अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांचे त्यांच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात, परंतु तुम्ही यामध्ये खूप सावधगिरी बाळगायला हवी. तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राकडून मदत मागितली तर आज ती तुम्हाला सहज मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सर्वसामान्य असेल. जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणतंही धोकादायक काम करणं तुम्हाला आज टाळावं लागेल. आज लोकांचं काम अगदी मंद गतीने सुरू राहील आणि त्यांच्या काही कामांना उशीर देखील होऊ शकतो. अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवून तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या काही चुका माफ कराल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक काही बचत योजनांवरती बारीक लक्ष देतील. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.